धर्मवीर 2 चित्रपट म्हणजे विधानसभा प्रचाराचा भाग। कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांचं वक्तव्य तर स्वच्छ चारित्र्याचा उमेदवारच लोकांसमोर आणावा, पवारांचं आवाहन। विलास लांडे कोणासोबत जाणार हे दसऱ्यापर्यंत समजेल, विक्रांत लांडेंचं विधान। माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता। शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसीत होणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व। आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली। अतुल बेनके अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार। अतुल बेनकेंना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी। आंबेगाव विधानसभेसाठी इच्छुक देवदत्त निकम यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। 2 दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी आणि मुलीनं घेतली होती शरद पवारांची भेट। नायर रुग्णालय प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली। कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार। नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश। विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार। फक्त बदली करून काही उपयोग होणार नाही, डीनच्या बदलीनंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करा, देशपांडे यांची मागणी। पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर करायला गेली, तिथे एक पुरुष पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक उपस्थित केला गेला त्या महिला अधिकाऱ्याबरोबर, आणि तो अत्यंत वाईट भाषेत त्या मुलींशी बोलला। अशा पद्धतीची तक्रार त्या मुली आमच्याकडे करत होत्या। नायर रुग्णालयातील प्रकरणावरून किशोरी पेडणेकरांचा पोलिसांना निवेदन। संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी करण्याची किशोरी पेडणेकरांची मागणी। पेडणेकरांची नायर रुग्णालयातील प्रशासनासोबतही चर्चा। जयंत पाटील यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलला। हक्क मागतोय महाराष्ट्र, जयंत पाटलांचा नवा प्रोफाईल फोटो। विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा अजेंडा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर। राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार। राज ठाकरे पुणे दौऱ्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार। दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या विजयाची यादी बाहेर पडलेली असेल। गट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान। उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगायची गरज नाही। जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व परमेश्वर सुद्धा हटवू शकत नाही। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजी बापू पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळाले असते का, शहाजी बापू पाटील यांचं विधान। मुस्लिम, जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीमध्ये अडकून घेऊ नये। मताच्या राजकारणामुळे स्वतःला अडचणीत आणू नका, अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकतो। धनगर आरक्षण अहवालाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान। आम्ही कुणासोबतही जाणार नाही, मात्र भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले, प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य। तर आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत असल्याची आंबेडकरांची माहिती। शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये जयदीप आपटेला दिलासा नाही। मूर्तिकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला। 2 दिवसांपासून सुरू होती जामीन अर्जावर सुनावणी। शहापूरमध्ये बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। शहापूर तालुक्यामधील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। लोकसभेमध्ये सर्व्हेमुळे माझा बळी गेला, आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका। सदाभाऊ खोत आपण फडणवीसांना खरी परिस्थिती सांगा, भावना गवळींचं वक्तव्य। कर्जत जामखेड मतदारसंघात लागलेल्या बॅनरची चर्चा। हम साथ साथ है, हम 5-5 है अशा आशयाचा बॅनर। बॅनरवर कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ यासह तुतारी देखील चिन्ह। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा समन्स। 2022 मध्ये हिंगोलीच्या सभेत गांधींकडून वादग्रस्त वक्तव्य। बदलापूर नगरपालिकेमध्ये सकल मराठा समाजाचा राडा। शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये खोट्या नोटा फेकल्या।